साडी तर आणली, पण पहिली गोष्ट घालायच्या पेक्षा कमी द्यायच्यासाठी जास्त सोय असते. लग्नात किती द्यायचं आहे. नमस्कार मित्रांनो, कशी काय मजेत ना. तर आज नाही का आम्हाला कुठेतरी बाहेर जायचं आहे, तर आम्ही तिचं शूट तुम्हाला दाखवणारच आहे. यांची चालू आहे तयारी. तयारी झाली तुझ्यासारखी तयार थोडी आहे की माझी. मग जायचं ना, लवकर लगेच निघायचं आहे. त्याच्यामुळेच चाबी घ्यायची गाडीची आणि निघायचं आपलं. मग ऊन किती तापत आहे, लवकर जायचं. आता ऊन तर आहेच ना. मग तुझंच होत नाही लवकर. माझं झालं. पहा ना मग, सकाळी धुणं भांडे, तिकून आल्यावर किती वेळ होणार. मग आता तुझे जसे काम आहेत तसे दुसरे पण काम आहेत. झालं का तुझे सर्व काम? आता मग सर्व झाले. काय काय केले काम? सकाळी धुणे भांडे सर्व, स्वयंपाक केला. आई अख्तर बाहेर गेलेत ना. हो का? शेतामध्ये जायला आई. नाही तर आई करू लागतात मला. थोडस आहे जे राहिलं होतं शेतामधलं घरचं समोर गेलेलं आहे. आणि कालच्या व्हिडिओ मध्ये काय सांगितलेलं आपण? काय सांगितलं काल? कशाच? काय तर सांगितलं ना आपण. हा, काय सांगितलं? कुठं खरेदीलाच ना? नाही, मग तर काल जायचं होतं खरेदीला, पण कॅन्सल झालं होतं. तर आज जाणार आहे. आणखी काय सांगितलं आपण? काय सांगितलं आणखी? मग जायचं ना. कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं आपलं पगार किती, आपला युट्यूब ना किती पैसे मिळतो, पेमेंट. हा, किती युट्यूब आम्हाला पेमेंट करते. तर असं आहे. तर तुम्हाला बघायचं असेल कालच्या व्हिडिओ मध्ये टाकलेलं मी, ते तो व्हिडिओ बघू शकता तुम्ही. कारण असतेच ना, बरेच जण म्हणतात तुम्ही व्हिडिओ घेता, हे करता ते करता, तर तुमचं पेमेंट का बरं सांगत नाही. बरोबर. आजपर्यंत किती पेमेंट पडले तुम्हाला, आणि नेहमी व्हिडिओ मधून किती पडते, तेच सांगितलेलं कालच्या व्हिडिओ मध्ये. आता खूप वेळ होतोय, चला लवकर. चला निघायचं आहे मला. तिथला शूट घेऊ. थोडस झालं तर दाखवणार आहे तिकडचं पण, कारण चालू होतं कालचं खरेदी वगैरे करायचं. कारण युट्यूबची पगार झालेली होती आणि वेळेवरतीच कॅन्सल झालं. तर काहीतरी मग तर खरेदी करावं लागेल ना आपल्याला. हो, मग खरेदी करायलाही पैसे पाहिजेत. मग आता पेमेंट झाली ना. जाताना पण चालू होतं इकडं, खूप उशीर होता म्हणून उन्हात नाही आणखी वेळ होणार आपल्याला. तरी खूप वेळ झाला आपल्याला. तरी म्हटलं बरं मी सकाळी आणला, लवकर जाऊ म्हणून आपण. तरी बरंच झालं. आणि सोबत पुन्हा आई पण नव्हती, आई पण आता आलेली आहे. हो, आईला पण काम होतं थोडस. हो तेच. मग कालचा आपला काय झालं व्हिडिओ सांगितल्याच आपण, युट्यूब पेमेंट, युट्यूबची पगार झालेली आहे. त्याच्याबद्दलच म्हटलं खरेदी वगैरे चालूच आहे आपली. खरेदी करायचीच होती आपल्याला. तशी खरेदी तर आपली चालूच राहते. हो ना. पण पेमेंट आल्यावरती एक वेगळंच वाटतं ना, की आपण हे पेमेंट मधून पहिली खरेदी केली असं वाटतं ना. हो, वाटायलाच पाहिजे. एक कुठं जाण्या येण्यासाठी बॅग वगैरे राहिली होती, बॅग पण घेतलेली आहे. ही बॅग तुम्हाला घेतलेली आहे, जर्नी बॅग. हो ना, मस्त आहे. जास्त मागे नाही. आणि हे जेवढे प्रोडक्ट आहेत ते आपण टॅग करणार आहे. तुम्हाला जर यापैकी जर काही लागलं तर नक्की जाऊन तुम्ही खरेदी करा. कारण तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसणार आहे प्रोडक्ट. आणखी हँड प्रेस घेतलेले. अरे वा, हँड प्रेस. तुला तर आहे ना पहिले ऑलरेडी? नव्हती ना मला आहे ना. ते कोणती आहे? ती मोठी, खूप मोठी झाली. खूप मोठी होती का? आणि वन साइड आहे का कसं? हा, वन साइड. आजकालची फॅशन आहे वाटते. हेच चालत आहे. हो. आणि असे प्रोडक्ट जे आहे ते पुन्हा आपण टॅग केलेले आहे. तुम्हाला जर लागले तुम्ही नक्की खरेदी करा. आणखी तुम्ही म्हणता आईला काय आणलेलं आहे? हो, होणारच होतं ना, आईसाठी पाहिजेच ना काही ना काही. आईचं पण चालू होतं ना. तर काय आणलेलं आईला आणली साडी. तर आईला जायचं आहे लग्नाला, त्यानुसार होते ना घरात. मला कशाला आणले? मग लग्नाला जायचं होतं म्हणून मी आईला होत्या ना घरात. मग तशाच राहायचे तर आणले ते. एक इकडे खासियत असते की साडी तर आणली, पण पहिली गोष्ट घालायच्या पेक्षा कमी द्यायच्यासाठी जास्त सोय असते. लग्नात किती द्यायचं आहे, काय द्यायचं, तो विचार चांगला असते. कारण आयराचं जास्त पडलेलं असते आणि लग्नाचं सीझन आहे आता, त्याच्यामुळेच. नाही रे बापा, मी घालीन ना. हो ना, मग तेच. तर अशी आहे साडी आणलेली आईसाठी. चांगली आहे ना. मी साडी आणली असती घरी घालायला, पण नाही काय लग्नाला जायचं म्हटलं, चांगली वाटत.
लग्न करायचं चांगलं आहे म्हणून. हम्म. कुठल्या प्रकारची आहे ती? हे का कॉटन मधूनच आहे. वर्किंग पैठण ते. साधी मीडियम आहे. हम्म. छान आहे मस्त पैकी. बरंच चालू होतं आपल्या व्हिडिओमध्ये की खरेदी केलं का नाही केलं काय आणखी मला टॉप आणलेला आहे वन पीस टाईप. हा टॉप. मला काही आवडले नाहीत. हो का? मी खोलून पण नाही दाखवत. दुसरे घेतलेच कशाला मग आवडले ते एक दोन दुकान पाहिले मला काही आवडलंच नाही. कशाला आणले ना उगाच? काही 100 दुकानं पाहिले नाही, आवडले नाही म्हणतो. सर्व दुकानं पाहिले एवढे, हो ना. त्यानंतर खरेदी पण केले आणि त्यातही पसंत नाही आले म्हणजे हो ना. असं असते का? ते दुकानाला कल्ला करेन म्हणून आणलं. काही कल्ला नाही करत म्हणा आपण, तेच ना. नेक्स्ट दुकान कधी आपली चॉईस असते हो ना. आणि चॉईस बघायलाच पाहिजे. कारण जेणेकरून कसं असते नंतर घरी आल्याच्या नंतर असं वाटलं नाही पाहिजे किंवा आपल्याला पसंत पडली का नाही पडली. आणि पुन्हा ते मग म्हणजे पस्तावा नाही झाला पाहिजे. माग दाखवते डबल गेलं की. हा हा. दाखवत नाही. दाखवते पण माग दाखवते, तू जास्त पैसेच दाखवते, कमी पैशाचे असले तरी. आपण घेतो. त्याच्यानं 2 दुकान पाहिले चालते, काय हरकत नाही. पाहूनच घ्यायचं. आणि मग आता काय करशील, आता वापस नाही म्हटलं त्या दुकानदारांचं नाही, घेते वापस. घेतात ना वापस द्यायला. सर्वजण सारखे नसतात, काही जण घेतात काही जण घेत नाहीत. वापस घेते तर पण ते मग डबल घ्या म्हणते. काढतात ते पैसे हा. दुसरे. घेतले तर मग ते सस्ती वस्तू माग दाखवतात, असे करते. तरी आवडली साडी हो. आणि इकडे पसंत नाही आलं. आता दोघीच आहे, इकडे घ्यायला कोण गेलं आणि पसंत कोणाचे आलं, आणि इकडे जे घ्यायला गेलं त्याचं पसंत नाही आलं. बॅग वगैरे छान दिसतात, मस्त दिसतात दोन्ही बॅगा. कसं पाहिजेच करत नाही काही कुठे गेलं तर. आणि आज तिघाला पण झालेलं आहे. आईची साडी, माझी बॅग एक, आणि राधिकाची पर्स, आणि वन पीस. काय ते वन पीस टॉप. वन पीस टॉप मधून पसंत नाही. मागं पुढे चालतेच आहे. 2-4 दुकानं पाहिले मी त्यांना पसंत नाही आले. बऱ्याच जण कमेंट होत्या काहीतरी खरेदीचे पण व्हिडिओ येऊ देत जा. खरेदी नेमकी आपण कंटिन्यू नाही दाखवू शकत आहे ना. तेच तर रोजच्या रोज खरेदी असते का, महिन्यातून एकदा ठीक आहे. हो ना. मग बाकीच्याचं तेच म्हणणं असते ना की बाहेरचे व्हिडिओ दाखवत जा काही, पण कंटिन्यू नाही दाखवू शकत आपण. नाही रे बापा, एवढे पण आपलं एवढं युट्यूबचं पेमेंट नाही आहे की आपण कंटिन्यू दाखवू शकतो. तेच तर. पैसे जेवढं आहे तेवढं आहे. हो. थोडं व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग आता मस्त शॉपिंग झाली ना, आता काही तर काही असेल ना. झाले तर शॉपिंग. आता काय घ्यायचं म्हणजे असं वाटत आहे का आज युट्यूबचे पगार झाले म्हणून? वाटत आहे ना. काहीतरी चांगले असं वापस देऊ नको. पाहते ना चांगले आहेत. हा. चांगले असले तर राहू देतो. हा. तर आज खरेदीचाच होता. ॲक्च्युली खूप सारं होतं, पण जास्त जे आहे तेच आपण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तसं तर आणखी पण जायचं आहे मला बाजारात परत एकदा. परत कारंजावरून आलो आणि आता परत जायचं आहे. मग बाजाराला वाजता काय? आठवडी बाजार आहे, की बरंचसं सामान आणायचं राहिलेलं आहे. लय 6 वाजता ऊन लय तापते. ऊन खूप आहे. 5-5:30 वाजेला ऊन राहते. तसं इकडं जास्त आहे ऊन, ग्रामीण भाग. यंदासारखे ऊन असते ना, लयच आहे यंदा ऊन. कुंभवचा निरोप आहे डबल. कसा? जालना लिया म्हणून. जालना सॉरी पुण्याला विसरला, मला कन्फ्युजन झालेला जालना आहे. वाटत नेमके आहे तेच ते शब्द येत आहे. सवय जालना पडली. जालना जालना हा शब्द येत आहे, पण आता हा शब्द आपला पुणे झालेलं. पूर्ण माहिती करायचा आहे. आता डायरेक्ट म्हणायचं आहे पुण्याला. पुणेकर झालेले आहेत ते आता. आपण डायरेक्ट म्हणणार आहे की कुंभवचा निरोप आहे दादा पुण्याला यासाठी. काय समजते बाबा, एवढं लांब जायचं? मग जाता येते त्याच काही असं काही नाही. एकटा पैसा लागायचं जायचं आता. एकट्याला खर्च बाहेर जाते, मग पण जाता येते असं काही नाही. पण सध्या तेच सेटल व्हायचे आहे. आणि बरेचसे कमेंट आहे आपल्याला, तुम्ही पण पुण्याला जा म्हणून. पुण्याला सध्या नाही जाऊ शकत आम्ही, आम्हाला वेळ लागणार आहे. जेव्हा गेलो तेव्हा कंटिन्यू व्हिडिओ येणार आहे. पुण्याला कशाला राहिला? ते कसं आपल्या घरी जसं वावर राहायला नाही आहे, जाणार आपण. नाही जाता येत तिथं आपल्याला. वावर आहे जरा जाता येत नाही आपल्याला. शेती आहे, सर्व आहे. म्हणून जाता नाही येत. 2 दिवस तसंही चांगलं वाटतं सिटीमध्ये, नंतर आपणच बोर होतो. पाहुणे म्हणून जायचं, 1-2 दिवस राहिलं चाललं. हो. भेटी वगैरे घेतलं हा.
थोडंसं 2 दिवस मुक्काम करायचा, आणखी फिरायचं तिकडं. आपलं तर एवढं वावर एकूण बी आपल्याला तिथं घेता येणार नाही, पलाट बांधता येणार नाही. कमी महाग आहे का तिथं? मग मग. यायचं म्हणून तेच आलेलं आहे. तिथं पूर्ण प्लॉट सिस्टीम आहे आणि खूप महाग आहे. महाग आहे ना. असं आहे. आणखी बऱ्याच जणांचं कमेंट पण आहे, पुण्याला जा, आणखी व्हिडिओ वेगवेगळे करा. आणि बऱ्याच जणांनी डायरेक्ट कमेंट केलेले आहे की तुम्ही आमच्या कमेंटला रिप्लाय देत नाही, म्हणून आम्ही तुम्हाला तुमचे व्हिडिओ पूर्ण बघत नाही. हा. मग आता काय म्हणायचं त्याला? रिप्लाय देत जा ना मग. मग आपण व्हिडिओमध्ये सांगतो ना बऱ्याच वेळा. हां त्याच्या मनानं ते काय, त्याला काही इलाज आहे? तेच तर. तर असं आहे मित्रांनो, आजची जे यूट्यूबची पगार झाली होती त्याच्यातून हे सर्व खरेदी केलेलं आहे. साडी, पर्स, बॅग आणि 1 पीस काय टॉप, 1 पीस. असं आहे सर्व खरेदी केलेलं आजचं. तर आजचा व्हिडिओ इथंच संपवत आहे आपण. कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बरं.